नमस्कार श्रोतेहो. चपराक परिवाराचे ज्येष्ठ लेखक आचार्य डॉक्टर माधवराव पोद्दार यांचे नुकतेच निधन झाले. मराठी साहित्य आणि पत्रकारितेतील या ज्ञानतपस्व्यास आदरांजली म्हणून चपराकमध्येच प्रकाशित झालेला त्यांचा हा लेख मी आपल्यासमोर सादर करतो. महाराष्ट्राचे अमर लेणे. महाराष्ट्र शाहीर अमर शेख यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1916चा सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचा. माता मुन्नेरबी यांच्या पोटी जन्मलेल्या ह्या कलावंताला सोबत मिळाल्या त्या दोन गोष्टी, एक दारिद्र्य आणि दुसरं म्हणजे काव्य. दारिद्र्याने जगण्याचे शिक्षण दिले तर काव्याने जीवनदृष्टी दिली. हे दोन्ही पंख पसरूनच त्यांनी जीवनभर भरारी घेतली. दारिद्र्यात पिचणारी आई मराठी संस्कृतीची, मराठी परंपरेची, मराठी चालीरीतींची अभिमानी होती. त्या अभिमानाचे बाळकडू मेहमूदला प्राप्त झाले होते. तिचा म्हणजेच मातेचा संस्कार होता तो वारकरी पंथाचा, म्हणजेच तिच्या मनाचा मूळ धर्म होता तोच मुळी वैष्णवाचा धर्म. याच धर्माची जागती ज्योत तिच्या अंतरंगात तेवत होती. ती सांगत होती, टाळ मृदुंगाचा आवाज येतो माझ्या कानी, या ग या सयांनो दिंडी आली गावरानी. हाच धर्म, हीच उत्कट भावना रक्तातून पाजरत गेली ती अमरच्या, मेहमूदच्या हृदयात, मेहमूदच्या रक्तात. म्हणूनच त्यांनीही बार्शीच्या पुष्पावतीच्या पाण्याशी जन्मापासून इमान राखले होते. ते राखताना तोही बालेघाटीच्या काळ्या आईचे गीत मनातून आतून गात होता. पुष्पावतीच्या काठी होते ते माळरान, पण हे माळरान विशालतेची, भव्यतेची जाणीव करून देत होते. मनाची कक्षा रुंदावत होते. तीच भावना काव्यातूनही पाझरून आली. बार्शीच्या पुष्पावतीबद्दलची भावना प्रकटताना अमरनेच म्हटली आहे, वृक्ष या माळावरती महाराष्ट्र धर्माच्या ज्योती, थोर पंढरीची भागवती धो धो जवळूनी वाहत होती. माळरान वृक्ष होते, उजाड होते, तरीही त्याच्या अंगाखांद्यावर सुगंधाचे लेणे चढलेले होते. अमर सांगतो, जाई जुई शेवंती केतकी यांचे ठाई ठाई दिसे वन, नाव मात्र पुष्पावती काठी कुसळ सराठे यांची लावन. हा तसा विरोधाभासच होता, तरीही त्याने अमरचे जीवन अंकुरले होते, बहारास आणले होते. कारण अशाच माळावर नैसर्गिक अशा प्राप्त झालेल्या स्वरांचे इंद्रधनुष्य फुलत होते. याच वृक्ष माळावर अमर बेभानपणे गात होता. सुगंधित झालेल्या मनाला आणि स्वराला नवा आकार देत होता. तार स्वरात गाणे आणि आसमंतात तीव्र स्वर भरून टाकणे हा छंद त्याच्या जीवाला वेडापिसा करत होता. तो करत असताना काव्याचा अभ्यासही सुरू होता. विशेषतः आपल्या पहाडी स्वराला साजेसेच काव्य तो कंठात रुळवीत होता. पुरुषार्थाची धार त्या स्वराला जात्यातच प्राप्त झाली होती. पराक्रमाची, ध्येयत्वाची भूकच त्याला आतून एकटवत होती. म्हणूनच त्या काळी कुसुमाग्रजांचे गरजा जय जयकार हे गीत ओठात रुळून घेतले होते. हे गीत बेभानपणे बालेघाटीच्या काळ्या आईला साक्षीला ठेवून अमर त्या वृक्षमाळावर बेभानपणे गात होता. या पुरुषार्थ निर्माण करणाऱ्या गीतानेच त्याच्या मनाला प्रसन्नता आली होती. तीच त्याच्या शब्दातून महाराष्ट्र धर्माची महती सांगत होती. वयाच्या 18व्या वर्षीच त्याने मजुरांची संघटना बांधली, ती सोलापुरात, आणि गिरणी कामगारांचा संपच त्याने घडवून आणला. त्यामुळे तो पकडला गेला. अमरच्या स्वरावर लोकांचे केवढे प्रेम आहे हे ब्रिटिश काळातल्या पोलिसांनाही समजले होते. त्यामुळे त्याला भरदिवसा तुरुंगात नेणे कठीण होणार आहे हे त्यांनी ओळखले आणि वेळ ठरवली ती रात्रीची. बंद पिंजऱ्याच्या गाडीत अमरला बसवले आणि गाडी सुरू झाली. तोच झंकारलेल्या मनातून गरजा जय जयकार हे गीत उसळून वर आले. तो गाडीतून या गीताच्या ओळी एका मागून एक म्हणू लागताच रात्र असूनही लोक जागे झाले आणि गाडीच्या मागून चालू लागले. हा हा म्हणता हजारोंचा जमाव जमला आणि पोलिसांची पंचायतच झाली. गाणे अनेक जण गातात, पण अमर ज्या तडफेने गात होता त्याने सारे जनमत हेलावून जात होते. पोलिसांना नेमके हेच दृश्य डोळे भरून बघावे लागले. इतकेच काय तर जेलमध्ये अशा राष्ट्रगीत गाण्याला बंदी असतानाही खुद्द जेलरच अमरकडून हे गीत पुन्हा पुन्हा गाऊन घेत होता आणि आपल्या गोंधळलेल्या मनाला शांती देत होता. कुसुमाग्रजांच्या या गीताला अमरने स्वतःशीच अशी दिलेली चाल जनसामान्यांच्या हृदयाला फार भिडून गेली होती. नाशिकला आम्ही कुसुमाग्रजांची तात्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना प्रश्न केला की टीव्हीवर तुमचे हे अमरगीत म्हटले जाते, या गीताला खरंच न्याय मिळाला असे वाटते का? तेव्हा तात्या म्हणाले, माझ्या या गीताचा न्याय दिला व खरा अर्थ आणला तो शाहीर अमर शेखनेच. चित्रपटातल्या मायावी जगात अमर गेला, पण थोड्याच दिवसात तो तेथून निघाला. तेथे त्याचा जीव गुदमरून गेला होता.
तिथले जीवन, त्याच्यातल्या कलावंताची तडफड सुरू करताच या जगापासून त्याने दूर जाण्याचा निश्चय केला आणि तसा तो निघालाही. 1941ला विलासपूर जेलमधून सुटून अमरने कोल्हापूर गाठले. मास्टर विनायक यांनी त्यांच्या कलेची कदर केली होती, पण तिथले जीवन थोड्याच काळात त्याला असह्य झाले. त्या बाबतीतची नोंद त्याने आपल्या दैनंदिनीत करून ठेवली. ती 2 ऑक्टोबर 1941 रोजी. त्याने लिहिले आहे की, मला कुणी विचारेल आज काय होते तुमच्या स्टुडिओत, मी चटकन म्हणेन दारू समाजाला पाजण्यासाठी. याला जर कला म्हणायचे असेल तर ती एका विशिष्ट वर्गापुरती, बहुजन समाजाची खास नाही. अमरचे मन झेपावले होते ते बहुजन समाजाच्या सेवेसाठी, आणि ही सेवा कलेतून, स्वरातून, अभिनयातून आणि काव्यातून त्याला साधायची होती. म्हणूनच त्याने 1942 पुणे गाठलं. ब्रिटिशांची पाशवी सत्ता बेगुमानपणे वागत होती. ती चळवळ चिरडीत होती, स्वातंत्र्याची भावना मारत होती, त्यासाठी गोळीबार करत होती. 10 ऑगस्टलाच पुण्यात गोळीबार झाला होता. SP कॉलेज, ससून हॉस्पिटलवर गोळीबार झाला होता. ही सरकारी कृती चीड आणणारी होती. अमर या दडपशाहीमुळेच पेटून उठला. प्रत्यक्ष लढ्यात उतरण्याचा त्याने संकल्पही केला. आपली कला 4 भिंतीत अडकून ठेवण्यापेक्षा उघड्या मैदानावर तिला न्यायचे आणि लोकमत जगवायचे, हा त्याने त्यावेळी निश्चय केला आणि तो जन्मभर त्याने पाळला. गाता गळा घेऊनच आणि उरात काव्य साठवून घेऊनच अमर 1945ला मुंबईत आला. तसा आसरा कुठेच नव्हता, पण श्रीपाद अमृत डांगे या नेत्याने हे रत्न अचूक हाती घेतले आणि त्याची घरीच राहण्याची व्यवस्था केली. उषाताईंनी प्रेमाची पाखरं त्या भटकत्या जीवावर घातली, ती याच वेळी. योग्य असा की दत्ता गव्हाणकर, अण्णाभाऊ हे साथी नेमके याच वेळी मिळाले आणि अमर शेख, गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे या त्रिकुटाचे लालबावटा पथक जन्माला आले. अमरचे मन त्या अगोदरच निश्चयाने भारून गेलेले होते. बहुजनांची सेवा याच धर्मासाठी ते मन आतुरले होते. आपल्या गाण्याचा, कलेचा, काव्याचा या सर्वांचा उपयोग बहुजनांसाठीच करायचा असा तो निश्चय होता. त्याची नोंद 1 डिसेंबर 1944लाच अमरने दैनंदिनीत केली होती. ती म्हणजे अशी: सन 1948 किंवा 1949 पर्यंत आपण खूप खपायचे. किसान संघटना करायची आणि एवढी प्रचंड करायची की 1949 साली तरी ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्रात भरवली जाईल. त्या सभेत 1,00,000 किसान आपण जमवूया, हा आजचा निश्चय. कॉम्रेड गोदूताई परुळेकर ठाणे जिल्ह्यात वारली. समाजात जाग आणत होती. त्यांच्यातला माणूस जागा करत होती. आपण गुलाम नाही, स्वतंत्र आहोत ही गोष्ट मनात भरवत होती. त्यातूनच 7 जानेवारी 1945ला किसान सभेचे अधिवेशन भरले आणि अमरच्या गीताला, काव्याला, स्वराला भरते आले. अमरने पुढे अमरत्वाला पोहोचलेले जे गीत गायले तेच माझा राजा कुणबी हरे राम. लोक म्हणाला अभंगाचे वेड असते. वारकरी पंथाने संताचा अभंग हा अभंग केला होता, जो मनामनापर्यंत पोहोचला होता. कीर्तन माध्यमातूनच त्याला उधाण आले होते. हे ओळखूनच त्या अधिवेशनात अमरने आपला अभंग गायला. रूपकात्मक काव्य कसे लिहावे व तेच कंठातून जनसामान्यांपर्यंत कसे पोहोचवावे याचा उत्तुंग आदर्श याच दिवशी अमरने या महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रस्थापित केला. दत्ता गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे यांचे हृदय तर हा अभंग ऐकताना दुथडी भरून वाहत होते. दोघेही अमरच्या जीवन काव्याने, दर्दभरी स्वराने आणि अभिनययुक्त सादरीकरणाने भारावून गेले होते. जर मित्रांची स्थिती ही होती तर उपस्थित जनतेचं काय? ती जनता तर नुसती वेडीच झाली होती. तो अभंग, ते गीत असे: जय जय राम कृष्ण हरी, राम राम राधे कृष्ण हरी, राम राम राधे कृष्ण राधे, शेतकरी भोळे कृष्ण माझे, भोळा राजा कुणबी हरे राम. काळ्या आईचा सखा पुत्र तू, तूच खरा घनश्याम, ब्रह्मा होऊनी तूच निर्मिले जग सारे, दरी डोंगरी फोडूनी सगळे विश्व सजविले न्यारे, गाळूनी या तू घाम, राजा कुणबी हरे राम. विष्णू होऊन तूच पोशिले जग सारे, तू रे माळ ओसाड या इथे, उभी धान्य कोठारे, नामा निराळा राम, राजा कुणबी हरे राम. महादेव तू पार्वती शंकर, रूप कधी तव महाभयंकर, त्रिभुवन जाळूनी भस्म लावूनी, पुन्हा तू भोळा सांब, राजा कुणबी हरे राम. नाही तुला टिचभर निवारा, तोच ब्रह्म तू का, नाही तुला कुठ काही खावया, विष्णू उपाशी उभा, नाही तुझ्या हाती मृत्यू, राहिला रे भोळ्या सांबा,
घालू लागले नीच दैत्य या जगामध्ये थैमान. उठ रे राजा कुणबी हरे राम. घे हाती या साऱ्या जमिनी, घे ब्रह्माचा अवतार. पहिले खा तू विष्णू होऊनी, जगून जगाला तार. उघड नेत्र तो तिसरा भयंकर, लाले लाल अंगार. ऐत खाऊंचे कर निर्दालन, घेई रुद्र अवतार. उठे सर्व व्यापी भगवान, माझा राजा कुणबी हरे राम. गदा चक्र अन त्रिशूळ हाती, जुनी तुझी अवजारे. शंख डमरूचा आवाज येना, ठेव तूर्त ते सारे. पद्मपोथीची गळली पाने, नको सर्प निष्प्राण. घेई आता ही एकजुटीची मशाल, उचल निशान माझा राजा कुणबी हरे राम. कष्टकऱ्यांच्या जीवनाचे असे रूपकात्मक पण मर्मभेदी चित्रण आजवर कोणत्याही मराठी कवीने केलेले आम्हाला तरी पाहायला मिळाले नाही. अमरने हा अभंग ज्या दिवशी गायला त्या दिवसापासूनच त्याची गायकी जनता जनार्दनाला खरीखुरी समर्पित झाली. कष्टकऱ्यांच्या जीवनाशी त्याची प्रतिभा शेवटपर्यंत रंगून गेली आणि तिने त्या जीवनातील कारुण्य काव्यातून प्रकट केले आणि ते कंठातून लिलया बाहेरही आले. अमर जन्मभर गात राहिला ती जनगीतेच होती. शब्दाला स्वरांची साथ देऊन त्याने काव्य गायनाचा नवा चमत्कारच केला होता. त्याने जे स्वतःचे कलापथक उभे केले होते ते कष्टकऱ्यांसाठी, त्यांच्या भावना बोलक्या करण्यासाठी, त्यांच्या वेदना मांडण्यासाठी, आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या पलीकडे जाऊन तो परचिंतन करीत होता. लोकांची कळकळीने मांडत होता. म्हणूनच लोकांचा प्रतिसादही तितकाच मिळत होता. 14 ऑगस्ट 1947ला 7-8 साथीदारांसह अमर शेख नभोवाणीवर मुंबई केंद्रावर गेला. स्टेशन डायरेक्टर होते प्रसिद्ध कवी बा सी मर्ढेकर. मर्ढेकरांच्या ऑफिसात अमर शेख गात होते. हिंदी संघराज्याच्या विजयी आत्म्या घेई प्रणाम. खुलू जीवन बाग, लावू जुन्याला आग. नव्या जगापुढती नवा आळवू राग. गाणं संपलं. मर्ढेकर पुढे आले आणि त्यांनी अमर शेखांना कडकडून मिठीच मारली. दोघांच्याही डोळ्यातून त्यावेळी गंगा यमुनेचे प्रवाह वाहत होते. 1949चे वर्ष. कलकत्ता शहरात अखिल भारतीय शांती परिषद भरली होती. शेवटच्या दिवशी मुशाहिरांचा कार्यक्रम होता. हजारो लोक उपस्थित होते. भारतीय कीर्तीचे कवी उपस्थित होते. मधूनच पोवाडा लावणीही सुरू होती. इतक्यात मंडपालाच आग लागली. एकच गोंधळ माजला. आग कशीबशी विझवली गेली पण लोक मात्र शांत नव्हते. ध्वनिक्षेपकावरून शांततेचे आव्हान केले जात होते पण गोंगाट थांबत नव्हता. तोच अमरने सूर फेकला. आओ आओ नया तराना गाय. एकदम जादूची कांडीच फिरली. त्या स्वराने, त्या स्वरांच्या दिव्यतेने लोक क्षणात भारून गेले आणि भारावलेही. श्रोत्यातून गाइये असा गलका सुरू झाला. लोक आपण होऊनच गप्प झाले. अमरने म्हटले, पहिले शांती से बैठ लो, बाद में गाऊंगा, नहीं तो नहीं. सगळे बसले. टाचणी पडावी अशी शांतता निर्माण झाली. अमर तेच गीत पुढे गाऊ लागला आणि जनता जनार्दन अक्षरशः डोलू लागली. भावभरी असा आवाज, दर्दभरी स्वर ते प्रथमच ऐकत होते. असा गायक जन्मात कधी ऐकला नव्हता. असे दिव्य स्वर कधीही कानाला स्पर्श करून गेले नव्हते. गाणे संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. अमरने भारतीय पातळीवरचा तो विजय संपादला होता. सचिन तेंडुलकर यांचे वडील व आमचे मित्र प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांनीही म्हटले आहे की अमर शेखांचा दुर्लभ असा आवाज ऐकून आमची पिढी खरोखरच श्रीमंत झाली. त्यांच्या रूपाने मुक्त झालेला कलावंत कसा असतो याचेच खरे दर्शन घडले. तर बबन डिसोजा यांनीही आपली भावना व्यक्त करताना म्हटले आहे की शाहीर अमर शेख हे कम्युनिस्ट चळवळीतून पुढे आले असले तरी त्यांची बांधिलकी व्यक्तिगत स्वरूपाची होती. शिवाय ती पददलित कामगार यांच्याशी होती. पक्ष, पंथ, जात यांच्याशी त्यांनी आपली बांधिलकी मुळीच ठेवलेली नव्हती. अमर शेखांचा हा आवाज अद्वितीय होता. जसा महाराष्ट्रात दुसरा बालगंधर्व झाला नाही तसाच दुसरा अमर शेखही झाला नाही किंवा होणेही शक्य नाही. लाखो लोकांवर मोहिनी टाकणारा असा अमरचा आवाज होता, असे त्यांच्यात जिवलग स्नेही शाहीर दत्ता गव्हाणकरही म्हणत होता. अमर शेख हा बहुजनांचा बालगंधर्व होता. त्याची गायकी, त्याचा स्वर, त्याची शब्दफेक ही त्याचीच स्वतःची होती. त्यात कुणाचेही अनुकरण नव्हते की कुणाचीही बांधिलकी नव्हती. म्हणूनच त्याच्या गायनाचा ठसा स्वतंत्र असल्यामुळे लोकमनावर कायमचा उमटून राहत होता. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातल्या कोयनाड या गावी अमरच्या कलापथकाला निमंत्रित केले होते. 1948-49 हा काळ होता. एका उत्सवात भजनी मंडळही बोलावले होते. रात्रभर त्याच भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार होता. फक्त 2च तास या कलापथकासाठी राखून ठेवले होते
रात्रीचे 10 वाजले. भजनकर्यांनी म्हटले 2 तासात कलापथक कार्यक्रम संपवणार आहे, तर प्रथम संधी त्यांनाच देऊया. 12 नंतर आमचे मंडळी गायला बसतील. अमर शेखांचा स्वर निनादला आणि त्याने लोकमनाचा जो कब्जा घेतला तो इतका की कलापथकाचाच कार्यक्रम त्या रात्री पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहिला. आश्चर्य हे की भजनी मंडळही त्यात रंगून गेले व त्या मंडळाचाच मुळे आपल्या नियोजन कार्यक्रमाचा विसर पडला. ही हकीकत कृषीवलमध्ये प्रभाकर पाटील यांनी आपल्या अग्रलेखात नमूद करून ठेवली होती. अमर शेखला जीवनाची विलक्षण अशी ओढ होती. जीवनात क्लेश, संकटे, संघर्ष सर्व काही असूनही जीवनात सौंदर्यही आहे हे तो कधीही विसरला नव्हता. माणसाचे जीवन हे जगण्यासाठीच आहे याचे त्याला चांगलेच भान होते. अशा या माणसाला जी शक्ती इतर प्राणीमात्रांपेक्षा लाभली आहे ती आहे वाणीची. या वाणीतून निघणारा शब्द हे जीवन व्यवहाराचे साधन आहे. ते आहे म्हणूनच माणसाचे जिवंतपणही आहे. अशा या जीवनात तो माणसानेच माणसासाठी निर्माण केला आहे. तो शब्दही तितकाच महत्वाचा आहे. किंबहुना शब्द आहे म्हणूनच माणूस आहे. त्याचे जीवन आहे, ते प्रवाही आहे, गतिमान आहे. म्हणून या शब्दाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणूनच अमर शेख सवाल करतो, जीवना वगळून शब्द कोणता सांगा. माणसाच्या जीवनात जे चैतन्य खेळते ते या शब्दांमुळेच. म्हणूनच त्या शब्दावर त्याची भक्तीही अतूट होती. कारण शब्द हे जीवनाचे अंगभूत असे मर्मग्राही असे साधन आहे. म्हणूनच आपण कवी आहोत याचे भान त्याने मनात कायमचे ठेवले होते. त्या शब्दाची म्हणूनच त्याने आळवणीही केली होती आणि म्हटले होते, सत्य जगा सांगायला शब्दात चल ये गायला. शब्दातूनच झरणारे व ओसंडून बाहेर पडणारे गीतच माणसाला जगवायला, फुलवायला, उमेद घ्यायला बाहेर येते. तो स्वतः गायक असल्यामुळे त्याच्या शब्द माध्यमातूनच तो जीवन सत्य सांगण्यासाठी आवाहन करत होता. किंबहुना परिस्थितीला तो जे आव्हान देत होता तेही शब्दातूनच. याच शब्दातून तो आत्मविश्वासाने जीवनाचे तत्वज्ञानही ऐकवत होता. जनसामान्यांपर्यंत तो ते पोहोचवत होता, तेही शब्दातूनच. त्याने सांगितले आहे, जीवनावरी माझी श्रद्धा, सत्यावरती असीम भक्ती. प्रत्येक शब्दाला स्वतःचा नाद असतो, त्याची स्वतःची लय असते आणि हीच लय लयकारी ठरते. माणसाला चुंबकासारखी ओढून घेते आणि भावभावनांचे नतृणही घडवते. शब्द मृदू असतात तर ते प्रसंगी कठोरही बनतात. परिस्थितीवर त्यांची ताकद प्रत्येकारी ठरत असते. अमर शेखांचा गळा हा गाता होता, म्हणूनच त्याला शब्दही नादवाहक वाटतात, लयकारी वाटतात. तो त्यांना आव्हान करताना म्हणतो, त्यांची आळवणी करतो. नादवाहकांनो या रे, या ना नटवुनी न्यारे. कामगार अन शेतकरी तसे तुम्ही जीवनांतरी. शब्द स्वरांना या माझ्या जीवनात आहे दर्जा. अमर शेख यांचे वैशिष्ट्य हे होते की तो जगून सांगत होता. तो गाऊन जनजीवनाचा राग आळवीत होता. कष्टकऱ्यात, श्रमिकात, कामगारात, शेतकऱ्यात तो आपले जीवन समर्पित करीत होता. म्हणूनच आपल्या जीवनात शब्दांना विशेष महत्त्व आहे हे पटवत होता. गाण्याचे, सांगण्याचे, कळवळ्याचे, भावदर्शनाचे, आवाहनाचे, पेटवण्याचे, उठवण्याचे, चेतवण्याचे हे त्याचे माध्यम होते, ते शब्दच. या शब्दांनाच त्याने संगीताची साथ दिली होती. म्हणून तेच त्याचे कायमचे जीवनसाथी बनले होते. अमर शेख उत्तम कवी तर होताच, पण लोकमनाला जाग आणणारा चांगला शाहीरही होता. शाहीर प्रेतांनाही उठवतो, उभे करतो आणि लढायला, संघर्षासाठी प्रवृत्त करतो. त्यासाठी तो उघड्यावर येतो, मैदानात येतो, 4 भिंती सोडतो आणि मुक्तपणे गाऊन सांगतो. अमर शेखांनी जन्मभर हे एकच व्रत केले. म्हणून ज्या ज्या वेळी मायभूमी संकटात सापडली, माणसाने माणसाचा घास घेतला, कुटील नीतीने माणसाचे जीवन बर्बाद केले, धनिक बनून ज्यावेळी दुबळ्यांचे शोषण केले वा रक्त प्याले, त्यावेळी हा कवी उघड्यावर आला, मैदानात आला आणि त्याने लोकमनाला साथ घातली, जाग आणली आणि लढण्यास हाक दिली. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, चीनचे आक्रमण या सर्वांमागं जी हीन प्रवृत्ती होती आणि गुलामी करण्याची जी विकृती होती, तिला ठोकरीने उडवून लावण्यासाठी माणसाला हाक देऊन त्याची संघर्ष शक्ती निर्माण केली, प्रत्येक मनाला जाग आणली आणि युद्धभूमीवर प्रत्येक गुलामाला येणे भाग पडले, ते एवढ्यासाठीच माणूस मुक्त व्हावा व त्याचे जीवन सुखदायी व्हावे, म्हणून आनंदाने, समाधानाने त्याला जगायला मिळावे हे कृत्य करणारा महाराष्ट्रातला हा एकमेव कवी होता. आणि काव्य गाणारा, भावना ओथंबून जीवन सुखी करण्यास आतुरला होता. इतर कवी 4 भिंतीत दडून लोकांना सांगण्याचा आव आणत होते. त्यात त्यांची देशभक्ती होती, तशी देवभक्तीही होती. अमर शेखांची भक्ती होती ती माणसावरती. तो देव पाहत होता, तोही माणसात.
मानवता हाच त्याचा एकमेव धर्म होता व त्यासाठीच त्याचे जगणे आणि मरणेही होते. क्रांतीची, परिवर्तनाची त्याला विलक्षण अशी भूक होती. माणसाची विकृती गेली पाहिजे आणि संस्कृती टिकली पाहिजे ही जीवनातली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून विकृतीला तो आग लावायला सदैव तयार होता आणि लोकांना सांगत होता, परिस्थितीचे दही घुसळारे कृतार्थ वा साधा मोका. आता सत्या सत्या लावून या आग, विचाराला जाग येऊ दे रे. अमर शेखाचे संस्कृतीवर, भारतीय संस्कृतीवर, महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम होते. पण ती छिन्नभिन्न होत आहे हे दिसताच तो पेठून उठत होता आणि सांगत होता, विकास मम संस्कृतीचा व्हावा, मानव्याचा वेलू चढावा. फुले फळे ती यावी गोड, हीच अंतरी लागे ओढ. सारे जीवन याच ओढीने तो जगत होता. पण अशा या सुंदर संस्कृतीला कुरूप करणारे हात पुढे सरसावतच तो त्याची जाणीव देऊन ही विकृती नष्ट करण्यास सजग राहिला होता. तो म्हणत होता, होय तोच आहे मी अंगार, आग ओकणे मजला प्यार. बाग आगीची फुलवावी, सर्व चांगले ठेवावे, सगळे वाईट जाळावे. यासाठीच उद्याच्या भविष्याकालीन सुखदायी जीवन जगण्यासाठीच जीवन अमृत ओतून नवकमळांची फुलू बाग. कळ्या कळ्यावर गाऊ राग, अमरत्वाचे गाऊ गीत. तिन्ही काळ संचार करू, अवघे जीवन साकारू. जुन्या सुंदरा प्रत जाऊ, त्याचेही गाणे गाऊ. विध्वंसतेपेक्षा विधायकता महत्वाची. जे जाळायला हवे ते जाळायचेच, पण संस्कृतीत जे चांगले आहे ते मात्र ठेवायचे. जीवनाचा हा समतोल साधला जावा, ही तर अमरची खरी भूक होती. आमच्या मराठी कवितेत अशी भावना, असा विचार क्वचितच कुठेतरी आला असावा असे वाटते. अमरचे वेगळेपण त्याच्या जीवनाच्या ओढीत होते, संस्कृती प्रेमात होते आणि सौंदर्य संपन्न अशा उद्याच्या आकारात होते. अमर शेखला स्वराची, स्वरभक्तीची, जीवनाच्या आसक्तीची, माणुसकीची जशी ओढ होती तशीच त्याच्या जवळ आणखी एक शक्ती होती, ती अभिनयाची. शब्दातून अभिनय साकारणारा असा हा श्रेष्ठ प्रतीचा कलावंत होता. त्याच्या शब्दोच्चारात अभिनयाची विशेष ताकद होती. मानवी भावनांचे इंद्रधनुष्य त्याच्या अभिनयातून मराठी जनतेने सतत 25 ते 30 वर्षे तरी अनुभवले होते. म्हणून तो गात असताना रडतही होता. रडू येई ते आतून. त्याचे अश्रू बोलके होत होते. त्या अश्रूतून खराखुरा अभिनय साकारला जात होता. ही आग भुकेची जळते आमच्या पोटी, म्हणून गरिबांची भावना तो व्यक्त करत होता. त्यावेळी जो अभिनय प्रकट होत होता त्याने लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत होते. दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभे करणे ही काही सामान्य गोष्ट नाही. हृदयाला भावना भिडल्याखेरीज अश्रू बाहेर येत नसतात. अमर अभिनययुक्त गाताना लोकांच्या हृदयावर हात घालत होता आणि ते हृदय गदगदून टाकत होता. अंगार व्यक्त करणारे शब्द जेव्हा त्याच्या ओठातून बाहेर येत होते त्याच वेळी त्याच्या डोळ्यातून अक्षरशः अंगार फुलत होता आणि तो अंगार हा अभिनययुक्त होता. तोच जनमानसाला भिडत होता. त्यामुळे लोक चेतून पेठून उठत होते. चीनने आक्रमण केले त्यावेळी त्याने अभिनययुक्त असे गीत गायले होते. ते शब्द होते, बर्फ पेटला हिमालयावर, विझवायाला चला चला, फक्त रक्त द्या वृद्ध तरुण या, द्या रे साध हाकेला. हे सांगताना देशभक्तीचा लाव्हारस त्याच्या पोटात उकळत होता आणि तोच आगीचे रूप घेऊन डोळ्यातून बाहेर पडत होता. अभिनय म्हणजे काय याचा तो मूर्तिमंत साक्षात्कार होता. बर्फ थंडगार असतो, पण देशभक्तीने पेटलेल्या अमर शेखला झालेले हे आक्रमण भयंकर दोषास्पद वाटत होते. म्हणून त्याने बर्फ पेटला ही प्रतिमा लोकांपुढे उभी केली आणि त्यामुळे लोकही पेटून उठले. स्वातंत्र्याच्या भाजी भाकरीत सापडती रे अजून खडे, वेचुनी काढा मत पोर्तुगीज मुळासकट अन चला पुढे. गोवा मुक्ती संग्रामात आघाडीवर राहिलेला हा शाहीर जुलमी सत्तेविरुद्ध हाक देत होता. लोक संघटित करीत होता. सत्याग्रहासाठी लोक जमवत होता. त्यासाठी तो गात होता, पण त्याचबरोबर त्याचा जो प्रत्यक्षात अभिनय प्रत्ययाला येत होता त्यानेच लोक बेभान होत होते आणि गुलामगिरी विरुद्ध कंबर कसून सत्याग्रहात सहभागी होत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत हा शाहीर महाकवी जनतेच्या सत्तेची ज्योत जागते आहे हे तार स्वरात सांगताना जो अभिनययुक्त आवेश दाखवत होता त्याने जनता भारावून जात होती. म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची ताकद वाढली होती. गाण्याला, शब्दांना, अभिनयाची अशी काही जोड दिली होती आणि पहाडी स्वरात जनसमुदायाला जी चेतना दिली जात होती त्यावेळचा अभिनय लोकांचे लक्ष वेधून घेत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिल्लीला जाग आणण्यासाठी छाती फोडून हा कलावंत साभिनय गात होता, कारण तो एक संगीत अभिनयाचा एक चमत्कारच होता.
अमर शेख जेव्हा मऊ मऊ कापूस हे शब्द गात उच्चारित असे, त्यावेळी शब्दातून प्रकटणारा त्याचा अभिनय पाहून जनता अक्षरशः हवालदिल होत होती. त्याच्या गाण्यात काव्यात जशी ताकद होती तशी ती अभिनयातही होती. म्हणूनच प्रत्येक गीत, प्रत्येक कविता ही विलोभनीय वाटत होती. चित्रपटसृष्टीत एखादे वर्ष त्याने घालवले होते, पण या मायावी जगात हा अभिनय सम्राट रमला नाही. त्याचे जगणे आणि जीवनध्येय हे लोकांसाठी होते, हे लोकसेवेचे होते. तरीही जिवलग मित्र आचार्य आत्रे यांच्यासाठी त्याने चित्रपटात शाहिराची भूमिका साकारली. हा चित्रपट होता महात्मा फुले. त्यातील पोवाडा गाणारा शाहीर लोकांनी नुसता पाहिला नाही, तर तो अभिनयाने भारलेला पाहिला. नेमका या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. अमर शेखांना अभिनयाचे राष्ट्रीय पदक मिळाले. ते त्यांचे प्रपंच या चित्रपटातील कुंभाराच्या भूमिकेला. त्याने जे अभिनयाचे उत्तुंग असे दर्शन घडवले, त्याने लोक अक्षरशः थक्क झाले. निवड समितीने अभिनयाचे पहिले राष्ट्रीय पदक अमरलाच जाहीर केले. तो जिवंत अभिनय ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना त्यांना कसदार अभिनयाचा एक चमत्कृतीपूर्ण असा सामनाच अनुभवास मिळाला. अमर शेखांचे स्वतःचे कलापथक होते. यातून वगनाट्ये सादर केली जात होती. त्यात प्रत्यक्ष अमर शेख ही भूमिका करत असत. जाऊ तिथे खाऊ हे वी वा बुवा लिखित मुक्त नाट्य महाराष्ट्रभर अमर शेखांनी गाजवले. द का हसबनीस यांनी वा रे न्याय या लोकनाट्याचे लेखन केले होते. या लोकनाट्याचे साभिनय वाचन अमरने त्यांच्या घरी केले. त्या दिवशी त्याचा जो अभिनय प्रकटला तसा क्वचितच कुणीतरी पाहिला असेल. वाचन अभिनययुक्त करण्याचा जणू मानदंडच त्याने त्या दिवशी प्रत्ययाला आणून दिला होता. गाणे, जगणे आणि अभिनयाचा साक्षात्कार घडवणे यातच अमरच्या व्यक्तित्वाचे खरे मोठेपण होते. ते त्याने जवळजवळ 30 वर्ष महाराष्ट्र कलेला अर्पण केलेले होते. असा शाहीर, असा कवी, असा अभिनयपट्टू पुन्हा लोकांना कधीच दिसणार नाही. हे एक डळडळीत सत्य आहे. चतुरस्त्र, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष, चपराक, साहित्य आणि पत्रकारितेचा एक बुलंद आवाज. संपादक घनश्याम पाटील. साहित्य चपराक मासिकाचे आजच वर्गणीदार व्हा. चपराक प्रकाशनच्या दर्जेदार पुस्तकांसाठी संपर्क साधा www.chaprak.com